हा उपक्रम माननीय ॲडव्होकेट स्नेहलताई ठाकरे आणि माननीय श्री ज्ञानेश्वरजी ठाकरे संचालित जिजामाता बहुउद्देशीय जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर तसेच वैभव एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला आहे। हा मेळावा म्हणजे रोजगार, कौशल्य विकास आणि उज्ज्वल भविष्याचा सेतू आहे। आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून पश्चिम नागपूरचे आमदार माननीय श्री विकासजी ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव माननीय श्री केतनजी ठाकरे लाभले आहेत। काँग्रेस कमिटीचे महासचिव उपस्थित झाले आहेत श्री केतनदादा पवार यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री ज्ञानेश्वरजी ठाकरे यांना विनंती करते। धन्यवाद सर। माननीय श्री जगदीश प्रसाद धन्यवाद सर। अंकित पल्प कंपनीचे HR श्री तिलक डोबळे सरांचं स्वागत करण्याकरिता विद्यमाने आज या ठिकाणी आपण रोजगार मेळावाचे आयोजन केलेलं आहे। जिजामाता जनकल्याण शिक्षण संस्था 2003 पासून नियमित विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेत असते। याच्या आधी 4 रोजगार मेळावे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून छोट्या प्रमाणात मेळावे होते, परंतु भरपूर मुलं या ठिकाणी आले। त्यापैकी काही मारुती की सुजुकी गुजरातला लागले, काही महिंद्रा अँड महिंद्रामध्ये लागले। तर या ठिकाणी आपण 8 दिवसापासून नोंदणी सुरू केली। जवळपास 650 उमेदवारांनी या ठिकाणी नोंदणी केली। काही लोकांना ॲड्रेस मिळत नाही आहे, ऑन द वे सगळे आहे, हळूहळू येतील। स्वागत समारंभामध्ये मॅडमला काही लोकांची माहिती नसल्यामुळे पुढील कार्यक्रम मी सुरू करत आहे। या ठिकाणी कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता, आपण पाहिलं असेल या झिंगाबाई टाकळी प्रभाग नंबर 11 मध्ये शववाहिका जे आपल्याला अवेलेबल करून देते असे शैलेशजी पांडे यांचं स्वागत रोशन तातोड करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे कुठलेही सामाजिक कार्य करत असताना आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे असलेले आमचे स्वप्नील भाऊ कातोडे यांच्या स्वागतासाठी मी कैलास पकालेला आमंत्रित करतो। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अनिल काळे सर यांच्या स्वागतासाठी सावरकरला आमंत्रित करतो। प्रमोद सावरकर, गोरेवाडा इथे सामाजिक कार्य त्यांचं भरपूर आहे असे पाटील भाऊ यांच्या स्वागतासाठी मी सोनी भैयाला आमंत्रित करतो। या संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि नागदर स्वामी मंडळाचे अध्यक्ष, आमच्या नेहमी कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले गजानन भाऊ चौधरी यांच्या स्वागतासाठी मी आमचे धुर्वे सरांना आमंत्रित करतो। त्याचप्रमाणे या झिंगाबाई टाकळीमध्ये सामाजिक कार्यात नेहमी
समोर असलेल्या आमच्या रंजनाताई शेंडे त्यांच्या स्वागतासाठी प्रणिताताईला आमंत्रित करतो. ज्येष्ठ नागरिक मंडळ या झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे आमचे अध्यक्ष वामनरावजी ठाकरे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांच्या स्वागतासाठी ITI चे प्रिन्सिपल नागपुरे सरांना विनंती करतो का त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे गोलके सरांना विनंती करतो का त्यांनी मंचावर यावं. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कार्यरत होते आणि आता रिटायरमेंट झाले. सामाजिक कार्यात यांचा सुद्धा सहभाग प्रामुख्याने असते. त्यांच्या स्वागतासाठी बोरकर सरांना मी आमंत्रित करतो, त्यांनी त्यांचे स्वागत करावं. तसंच एक दुसरं ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे, त्यांचे अध्यक्ष बेलकर सर यांना विनंती करतो का त्यांनी मंचावर यावे. सदाचारी ज्येष्ठ नागरिक मंडळ बेलगेडे सर, कोणी एक या. सायली मॅम आलेले आहे, त्यांचे स्वागत या संस्थेच्या अध्यक्ष स्नेहल ठाकरे यांना विनंती करतो का त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मंचावर सगळे उपस्थित यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. कुठलाही कार्यक्रम असला तर वेळात वेळ काढून आम्हाला वेळ देत असते आणि कार्यक्रमाची शोभा वाढवत असते. या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात ज्यावेळेस केली तर सुरुवातीला मला वाटते 50-60 रजिस्ट्रेशन झाले, पण आज 700 पर्यंत रजिस्ट्रेशन झालेले आहे. मुलांना ॲड्रेस मिळत नाही, ऑन द वे मुलं आहे. नेहमी जिजामाता जनकल्याण शिक्षण संस्था सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यरत असते. तर सामाजिक कार्य या संस्थेने बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्य केलेलं 2003 पासून आपण पाहिलेलं असेल. तर आयुष्यमान भारत योजनेचे शिबिर आपण पूर्ण प्रभागामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या शिबिरीच्या माध्यमातून हजारो लोकांना ते कार्ड उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे मॅग्नेटिक ॲक्युप्रेशर शिबिर आपण पाहिलं असेल. कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांना समस्या होत्या, तर त्यात मॅग्नेटिक ॲक्युप्रेशर शिबिर 15 दिवसाचे एक शिबिर होतं. जे शिबिर आपण या प्रभागात या 10 आणि 11 मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी 15-15 दिवसाचे हे शिबिर आयोजित केलं. त्याचप्रमाणे कुठलंही कार्य असो, आपण पाहिलं असेल प्रत्येक हिवाळ्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून कुठे ब्लँकेट वाटप असो, कुठे शालेय साहित्याचे वाटप असो, ही संस्था नेहमी करत असते. आणि या संस्थेला एक पाठबळ माननीय आमदार श्री विकासभाऊ ठाकरे आहेत. 1-2 तासात ते येतील. माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे जेव्हा आम्हाला लाभले तर आमची ऊर्जा पुन्हा वाढली आणि ही संस्था पुन्हा दुपटीने या ठिकाणी कार्यरत आहे. आणि ही योजना बऱ्याचदा आम्ही सामाजिक कार्य करत असताना बरेच लोक येत असतात. सगळ्यात मोठी समस्या बेरोजगारीची आपल्या या ठिकाणी आहे. कारण आपल्याला म्हटलं होतं का प्रत्येक वर्षी 2 करोड रोजगार उपलब्ध करून देऊ, पण ते 2 करोड रोजगार उपलब्ध करून नाही दिले. उलट कंपन्यांनी त्या 2 लोकांना काढण्याचं काम केलं. तर खूप मोठी समस्या होती. माननीय आमदार साहेबांशी मी याबद्दल डिस्कशन केलं आणि सुदैवाने आम्हाला वैभव एंटरप्राइजेस कुठेतरी यांचे मोठे मोठे रोजगार शिबिर सुरू होते. मागे नागपूरमध्ये गिरीश भाऊ पांडव यांनी सुद्धा या शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तर सर मला भेटले आणि आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर आज आपण पाहिलेलं शिक्षणाकडे भर जास्त, पण कुठेही आपल्याला रोजगार उपलब्ध होत नाही. आपण आरक्षणासाठी आंदोलन करतो, पण भांडवल हे प्रायव्हेटायझेशनसाठी आपण कधीच हे करत नाही. कारण जर सगळंच प्रायव्हेट झालं तर आरक्षणाचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आता आपण पाहिलं असेल 2-4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी जे 8 तास आपण काम करत होतो, कुठल्याही कंपनीत 8 तास काम करत होतो, ते 12 तासावर नेलं. पण कोणीही बेरोजगार त्याच्याबद्दल कुठेही पेटून उठला नाही. असो, या ठिकाणी पुढील संचालन करण्यासाठी मी मॅडमला आमंत्रित करतो.
धन्यवाद मॅडम. साठी मी अर्चना मॅडमला आमंत्रित करते. तर मी केतन दादाला विनंती करतो का त्यांचं स्वागत केतन दादांनी करावं. रमेश भाऊ आखरे. यानंतर मी या कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तर मांडण्यासाठी माननीय ॲडव्होकेट स्नेहलताई ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी प्रस्ताविका सादर करावी. रोजगार मेळाव्याला मंचावर उपस्थित माननीय केतनदादा ठाकरे, दमदार युवा नेतृत्व, तसेच मंचावर उपस्थित राजूभाऊ पायतोडे, शैलेशदादा पांडे, स्वप्नीलभाऊ पातोडे, अविनाश दादा पाटील आणि वैभव एंटरप्राइजेसचे संचालक आणि बाकी समस्त उपस्थित मान्यवर, जिजामाता जनकल्याण शिक्षण संस्था तसेच वैभव एंटरप्राइजेस यांच्या सहयोगाने आजचा हा रोजगार मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी आपल्याला शिक्षण संस्था जिजामाता जन शिक्षण संस्था यांनी काय कार्य केले गेल्या काही वर्षापासून याची तुम्हाला थोडक्यात इथे मी माहिती देणार आहे. शिक्षण संस्था जिजामाता जन कल्याण शिक्षण संस्थांनी शैक्षणिक कार्यात सर्वप्रथम डीएड कॉलेज या इथे होतं. काही वर्ष डीएड कॉलेज इथे चालू होतं, पण ऍडमिशन नसताना म्हणून ते बंद करण्यात आलं. त्यानंतर ITI कॉलेज चालू झालं. ITI कॉलेज चालू झाल्यानंतर इथे दरवर्षी हा जो रोजगार मेळावा आहे हा असतो, पण कमी प्रमाणात. यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात इथे घेतलेला आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून 6 महिन्यांचे कोर्सेस महिलांचे आपण इथे घेतलेले आहे. त्या कोर्सेसच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आता प्रेझेंट मध्ये तुम्ही बघत आहे डिवाइन पब्लिक स्कूल आणि आदर्श कॉन्व्हेंट इथे पाहायला मिळत आहे. बाहेर CBSE एज्युकेशन, ज्या CBSE मोठ्या शाळा आहे, आपण बघतात आहे की लमसम फी तिथे आकारण्यात येते. तर कमीत कमी फी मध्ये चांगलं शिक्षण कसं देण्यात येईल हा मानस धरून आम्ही डिवाइन किड्स स्कूल आणि आदर्श हायस्कूल इथे आम्ही चालू केलेली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम जर आपण म्हटले तर इथे मोठ्या प्रमाणात दांडिया गरबा 9 दिवसाचा सलग 9 दिवस नवरात्र इथे आम्ही गरबाचं आयोजन केलं होतं. चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहे. धार्मिक कार्यक्रम सुद्धा आमच्या संस्थेने घेतलेले आहे. भागवत कथा, शिवपुराण, गायत्री यज्ञ असे अनेक धार्मिक कार्यांचे आयोजन सुद्धा आमच्या संस्थेने इथे केलेले आहे. आणि सामाजिक कार्य जर आम्ही म्हटले तर सामाजिक कार्यामध्ये गोरगरिबांना ब्लँकेट वाटप, आयुष्यमान भारत योजना हे शिबिर देखील आम्ही घेतले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांना या योजनेचा फायदा झालेला आहे. ॲक्युप्रेशर मॅग्नेटिक शिबिर आपण बघितलं असेल, कोरोना काळामध्ये बरेच लोकांना भरपूर त्रास झालेला आहे. तर या शिबिरामुळे बरेच लोकांना त्याचा लाभ झाला. त्यानंतर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, निशुल्क नेत्र शिबिर आणि फुल बॉडी हेल्थ चेकअप हे सुद्धा आपण निशुल्क या संस्थेच्या माध्यमातून आम्ही इथे घेतलेले आहे. आणि प्याऊ, ग्रास कटिंग, विविध बऱ्याच प्रभागामध्ये आपण बघितलं की जेव्हा पावसाळा लागतो तर जे गार्डन असतात, काही खाली प्लॉट असतात, तिथे खूप मोठे मोठे ग्रास होतात. तर ते ग्रास कटिंगचं काम सुद्धा आमच्या संस्थेने घेतलेलं आहे. त्यानंतर आजचा जो दिवस आलेला, जर शिक्षण संस्थेचं कार्य जर तुम्हाला आम्ही सांगितलं तर आज पुष्कळ वेळ जाईल, पण आजचा जो दिवस आलेला इथपर्यंत आज आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. आणि जेव्हा आम्ही सामाजिक कार्य करत होतो त्यावेळेला आम्हाला अनेक लोकांचे असे मेसेज आले की ताई आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या. आपण बघितलं कोरोना पिरियडमध्ये करता पुरुष गेला, कोणाचा मुलगा गेला, असे बरेच समस्या आपण बघितले. तर बरेच लोक आमच्यापर्यंत आले की आम्हाला रोजगार नाहीये, आमचं घर कसं चालेल. मग आम्हाला हे लक्षात आलं की सर्वात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी. तर
छोट्या छोट्या प्रमाणात आम्ही हा शिबिराचा कार्यक्रम घेत आलो, पण आता सुयोगाने आम्हाला वैभव एंटरप्राइजेस यांची साथ लाभली आणि त्यांच्या सहयोगाने आणि आम्ही दोघांनी मिळून हा इथे भव्य रोजगार मेळावा इथे आज आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याचा लाभ आपण घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि मंचावर जितके पण मान्यवर उपस्थित आहे त्यांचे सर्वांचे मी इथे या कार्यक्रमाला म्हणजे या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी त्यांचे इथे आभार व्यक्त करते. धन्यवाद. जिजामाता जनकल्याण शिक्षण संस्थेचे सदस्य नरेंद्र खोरगडे आलेले असतील, त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. नरेंद्र खोरगडे यांच्या स्वागतासाठी अरविंद पाटील शिंदे यांना मी आमंत्रित करतो. श्री ज्ञानेश्वर जी ठाकरे साहेब, स्नेहाताई ठाकरे साहेब, सॉरी मॅडम, शैलेशजी पांडे, स्वप्नीलजी भाऊ पातोडे, राजूभाऊ पातोडे, सौ शारदाताई, सौ आशाताई राऊत मॅडम, रंजनताई शेंडे. सर्वप्रथम वैभव एंटरप्राइजेस हे काय आहे, कशा पद्धतीने कार्यरत करतात याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप आणि मिनिस्ट्री ऑफ ॲक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी रजिस्टर ऑर्गनायझेशन आहे पूर्ण भारतामध्ये. जी कोणती संस्था, आस्थापना, कंपनी ज्या याच्यामध्ये 30च्या वर लोक कार्यरत आहेत, काम करतात, त्या कंपन्यांना अप्रेंटिसशिप ॲक्टच्या माध्यमातून रजिस्टर्ड होणं अनिवार्य असतं. तर आमच्या माध्यमातून अशा कंपन्यांचा शोध घेतला जातो, त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्या माध्यमातून त्या कंपन्या मध्ये मध्ये जसे जसे मान्यवर येतील तसे तसे स्वागत समारंभ सुरू राहील. पुढील कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करतो मॅडमला. बहुतांश मोठ्या कंपन्या आहेत, काही छोट्या ऑर्गनायझेशन्स आहेत. जसं ताईंनी मगाशी म्हटलं की रोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हा खरं वास्तविकता आहे. रोजगार म्हणजे कंपन्यांना गरज आहे, अत्यंत गरज आहे कुशल मॅनपॉवरची, पण ती मिळत आहे. पण आजच्या स्थितीला, आजच्या परिस्थितीला जो सगळ्यात गरजेचा उपक्रम आहे तो हा उपक्रम आहे असं मी मानतो. एक युवक म्हणून मी सांगू शकतो की आज बेरोजगारीचं प्रमाण किती वाढत आहे, रोजगाराची किती जास्त गरज आहे. आपण शिक्षणासाठी हजारो लाखो रुपये खर्च करतो, पैसे तर खर्च करतोच, पण आई वडिलांची आस ही असते की आपला पोरगा शिकेल, नोकरी लागेल, तर चांगला संसार समोर वाढेल. पण अशा ह्याच्यात आपण आता बघू शकतो की बेरोजगारी किती जास्त प्रमाणात वाढलेली आहे. इथे आपल्या इकडे शिकलेल्या लोकांची काही कमी नाही आहे, पण नोकऱ्यांची पुष्कळ कमी आली आहे. असं पण होतं की नोकरी असते पण तो मुलगा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी जे माध्यम आहे ते सर्वात महत्वाचं माध्यम रोजगार मेळावा आणि जे आता आपल्या इकडे लोकांनी चालू केलं आहे, बंडुभाऊनी आणि वैभव एंटरप्राइजेसनी जे करतात आहे, सगळ्यात मोठं याचं माध्यम आहे. तर मी असं सगळ्यांना सांगू इच्छितो की या मेळाव्यात जास्तीत जास्त लोकांनी संधी घ्यावं, फायदा घ्यावा याचा. 650 लोक जसं तुम्ही सांगितलं की रजिस्टर झाले आहे, तर जास्तीत जास्त लोकांना नोकरी लागली पाहिजे, अप्रेंटिसशिप मिळाली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आणि यासाठी आजूबाजूच्या परिसरातले पण अजून जे काही लोक असतील त्यांनी पण इथे येऊन एक अनुभव तरी घेतला पाहिजे की कशा प्रकारे जे आता शिकतात आहे, ज्यांना समोर 2 वर्षानंतर नोकरी करायची आहे, त्यांनी पण इथे एक अनुभव येऊन घेतला पाहिजे की कशा प्रकारे आपण पण आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल आपल्याला सुरू करायची, आपण कशा प्रकारे मेळाव्या थ्रू पण फायदा घेऊ शकतो, हे आज समजण्याची, शिकण्याची खूप गरज आहे. तर पुन्हा एक वेळा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार मानतो बंडूभाऊ ठाकरे व वैभव एंटरप्राइजेसचा की त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम आज आपल्या परिसरात आणला, लोकांना याचा फायदा होतोय आणि असे अजून उपक्रम तुम्ही कराल ही अपेक्षा पण करतो. धन्यवाद.